साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। जितका संयमी तितका आग्रही असणारा नेता अरुण क्षीरसागर सेवापूर्तीबद्दल गुणगौरव होणार। कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अरुण क्षीरसागर हे येत्या 31 मे रोजी 29 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत। त्या सेवापूर्तीबद्दल गुणगौरव समिती जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने क्षीरसागर यांच्या सेवापूर्ती गुणगौरव समारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या हस्ते शनिवारी 1 जून रोजी सकाळी 11:30 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केला असल्याची माहिती गुणगौरव समिती अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी दिली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सन्मानित नामदेवराव कांबळे व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे आजी माजी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। संघटनेच्या वतीने अरुण भाऊ यांचा सपत्नीक सेवा गौरव सन्मानपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात येणार आहे। तसेच अरुण भाऊ यांच्या कार्याचा गुणगौरव विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे। 8 डिसेंबर 1984 रोजी जिल्हा परिषदेच्या सेवेत ते परिचर म्हणून पंढरपूर तालुक्यात आयुर्वेदिक दवाखाना शेळवे येथे सेवेत रुजू झाले। कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभागात त्यांनी सेवा बजावली आहे। सर्वाधिक सेवा ही पशुसंवर्धन विभागात झाली आहे। त्यांनी शेकापचे दिवंगत नेते बाबा कारंडे यांच्याकडून चळवळीचे धडे घेतले। 2007ला जिल्हा परिषदेमध्ये कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची स्थापना केली। संघटनेचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय कर्मचाऱ्याच्या प्रश्नासाठी चळवळ उभी केली। सेवा करत असतो। त्यांनी जसं केलं असतं तर त्यांनी ठरवलं की आपण घर आणि समाजसेवा बी करावी। त्यानुसार त्यांनी कर्मचाऱ्यामध्ये समाजसेवा, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी ज्यावेळेस त्यांनी रुजवले त्यावेळेस ज्या ज्या संघटना होत्या काम करणार त्या संघटनामध्ये राहून त्यांनी जे काम केलं ते संघटनाशी जोडून माहिती घेतली, संघटना कशी चालवायला पाहिजे, कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी कशा सोडवायला पाहिजे त्याचा त्यांनी जोडून अभ्यास केला। आणि हे संघटनामध्ये काम करत असताना त्यांच्या असंही लक्षात आलं की बाबा ह्या सर्व संघटना सर्वच कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी, सर्व कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींसाठी, प्रश्न सोडवण्यासाठी काम करतातच, पण त्याच्यात खास जे मागासवर्गीय घटक आहे त्याच्यासाठी पण आपल्याला काम करणे खास लक्ष देऊन गरजेचं आहे। लक्ष देऊन काम करण्यासाठी त्यासाठी एखादी मागासवर्गीय संघटनाच ह्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला हात घालू शकेल, सोडवू शकेल असं मला वाटलं। त्यामुळे त्यांनी मग मागासवर्गीय कर्मचारी संघटनेमध्ये काम करणारी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना ही राज्य लेवलला नोंदणीकृत असलेली संस्था आहे, संघटना आहे। त्या संघटनेचं रोपटं त्यांनी या जिल्हा परिषदेमध्ये रोवलं आणि सुरू केलं। हे करताना आम्ही त्याला अरुणोदय म्हणतो त्या संघटनेचा कर्मचारी संघटनेचा सोलापूर जिल्हा परिषद। आणि 1, 2, 3 वर्ष नाही तर जवळपास 39 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे। आणि त्यातले 17 वर्ष त्यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेमध्ये व्यतीत केलेले आहे। आणि ही संघटना यापूर्वी कोण चालत होतं, काय करत होतं आम्हाला तर माहिती नाही। मी आल्यानंतर कळालं की ही संघटना कास्ट्राईब कर्मचारी संघटना जी नावाजलेली आहे, राज्यभर आहे, नोंदणीकृत आहे।